तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज असे तुम्हाला दिसेल। त्याच्या खाली महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचे आहे। त्याच्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव टाकायचे आहे। त्याच्यानंतर खाली 2 नंबरला पहा जन्म दिनांक टाकायचे आहे। महिलेची जन्म दिनांक टाकायचे आहे। दिनांक महिना वर्ष या स्वरूपात ही जन्म दिनांक टाकायचे आहे। त्याच्यानंतर खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। जो काही आपला आधार कार्डवर पत्ता असेल तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर खाली जन्माचे ठिकाण टाकायचे आहे। त्यामध्ये त्या महिलेचा जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व त्या सिटीचा पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर खाली गेल्यावर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। त्याच्या खाली तुमचा आधार कार्ड क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। त्याच्या खाली शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्हाला भेटत आहे का? होय असल्यास होय करायचा आहे, नसल्यास नाही करायचा आहे, आणि असल्यास दरमहा त्या योजनेतून तुम्हाला किती रुपये भेटत असतील ते रुपये त्या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर खाली त्या महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे, विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्याग आहे, निराधार आहे, काय असेल ते त्या ठिकाणी टाकायचं आहे। त्या खाली अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील टाकायचा आहे। त्याच्या खाली बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते धारकाचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे। या बँकेच्या तपशिलाची माहिती तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकवर सहजरित्या मिळू शकते। त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक हा बँक खात्याला जोडला आहे की नाही, होय असेल तर होयवर टिक करायचे आहे, नाही असेल तर नाहीवर टिक करायचे आहे। त्यानंतर नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे, अंगणवाडी सेविका असल्यास अंगणवाडी सेविकेसमोर टिक करायचा आहे, पर्यवेक्षिका असल्यास त्याच्यासमोर टिक करायचा आहे, ग्रामसेवक असल्यास त्याच्यासमोर टिक करायचा आहे, वार्ड अधिकारी असल्यावर त्याच्यासमोर टिक करायचे आहे। अशा प्रकारे जे सूट करत असेल तुम्हाला त्याच्यासमोर टिक करायचं आहे। त्याच्यानंतर खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करणे किंवा अपलोड करणे: आधार कार्ड, आदिवास जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, हे सर्व जे काही असतील तुमचे कागदपत्र हे या फॉर्मला जोडून द्यायचे आहेत। त्याच्यानंतर खाली एक टिप म्हणून लिहिलं असेल, तिथे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरल्यास तो अर्ज अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा असे टिपमध्ये लिहिले आहे। त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, हे हमीपत्राची प्रत मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते प्रिंट काढून त्याच्यावरची माहिती भरू शकता। हमीपत्रामध्ये सर्वप्रथम माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, नसल्यास टिक करा। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, नसल्यास टिक करा। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग अथवा उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही, नसल्यास टिक करा। मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या 1,500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही, नसल्यास टिक करा। माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही, नसल्यास टिक करा। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत, नसल्यास टिक करा। माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेती जमीन नाही, नसल्यास टिक करा। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत, नसल्यास टिक करा व यामध्ये जे काही असेल त्याला टिक करू नका। त्यानंतर वरील सर्व माहिती भरून झाल्यास
खाली अर्जदाराची सही म्हणजेच अर्ज जो लिहित आहे, ज्या नावाने अर्ज आहे त्यांची सही या ठिकाणी करायची आहे। त्यानंतर या अर्जाची प्रत तुमच्या मूळ फॉर्मला जोडून तुम्ही देऊ शकता।